नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि या बैठकीचा जो कालावधी आहे तो तब्बल 4.5 तासाचा होता. या 4.5 तासामध्ये गोदी मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार असं म्हटलं जातं आहे की 2047च्या भारताचा विचार करून तुम्ही कामाला लागा. मुळामध्ये आता परिस्थिती अशी आहे की लोकांना आजचा दिवस कसा ढकलावा हा प्रश्न पडलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे 2047चा भारत कसा असावा असं जर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4.5 तासामध्ये सांगत असतील तर लोकांच्या पदरात काय पडणार आहे याची भीती जास्त वाटायला लागलेली आहे. आणि 4.5 तासाच्या बैठकीमध्ये फक्त याचीच चर्चा झाली का 2047चा भारत कसा असावा आणि 2047मध्ये भारतीय जनता पक्षच कसा सत्तेवर असावा. असं जर असेल तर ते आणखीन वाईट आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही पालक म्हणून सत्तेत बसलेले आहात. लोकांनी प्रचंड विश्वासाने तुम्हाला तिसऱ्यांदा सत्तेमध्ये पाठवलेलं आहे. त्यामुळं आत्ताच्या अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये देशाला खरं सांगण्याची गरज आली आहे आणि खरं सांगत नाही त्यालाच भारतीय जनता पक्ष म्हणत आहेत. अशी आता काहीशी भारतीय जनता पक्षाची आता प्रतिमा व्हायला लागलेली आहे. विदेश दौऱ्यामधून काय फलित आलं काय नाही त्याच्यावर सुद्धा आपण स्वतंत्रपणे बोलूयात. पण एका बाजूने CJP नावाचा एक युवकांचा उद्रेक वाढतो आहे. नरेंद्र मोदींच्या पक्षापेक्षा दुप्पट सदस्य या सगळ्या पक्षाचे झालेले आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. नीटच्या परीक्षेच्या संदर्भात राग आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी झालेली आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न देता तुम्ही 4.5 तास बैठक घेत आहात आणि 4.5 तासाच्या बैठकीनंतर पुन्हा जर जामगावमध्ये रांगा लागणार असतील, अकोल्यामध्ये रांगा लागणार असतील, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंप बंद पडणार असतील, नाशिकमध्ये पेट्रोल पंप बंद पडणार असतील, मुंबईमध्ये असा हाहाकार माजणार असेल तर तुम्ही 4.5 तास नाही 24 तास जरी बैठकीत बसले तर त्याचा काय फायदा लोकांना होणार आहे हा न्यूज यात्राकडनं तुम्हाला सवाल आहे. त्यामुळे 4.5 तासाची बैठक ही फक्त त्याचीच होती का? आणखी काही धसका भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे का? आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं मेलोडीचं चॉकलेट इतकं गाजतं आहे. पण आत्ता जी माहिती आलेली आहे ताजी की इस्रायलला भारताकडनं जे मिलिटरीचं स्टील चाललेलं होतं तर त्या स्टीलची चौकशी सुरू केलेली आहे इटलीने. त्यामुळे या चॉकलेटनं सुद्धा काही काम केलेलं नाही असं आता लक्षात आलेलं आहे. अर्थात त्याची एक अफवा पसरली होती की भारताचे 3 जहाजं अडवलेली नाही, पण भारताकडनं जे इस्रायलला स्टील पुरवण्यात येत होतं त्याची मात्र चौकशी इटाली करत आहे ही कन्फर्म बातमी आहे. त्यामुळं इटालीला जाऊन सुद्धा चॉकलेट खाऊन सुद्धा काही फार नरेंद्र मोदींच्या पदरात पडलेलं नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय दौरे कशासाठी केले काय केलं हे संशयाचं वातावरण आतीच आहे. देशात आल्यानंतर किमान लोकांना खरं सांगा की आता परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलेली आहे. तुम्हाला मोदी आहे तो मुमकिन आहे या भ्रमातून बाहेर या आणि लोकांना खरं सांगायला सुरुवात करा. 4.5 तासाच्या बैठकीचं गौडबंगाल यथावकाश नाही आणखीन काही तासात बाहेर येणारच आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.